नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विचार करा, ज्या अभिनेत्यांना आपण देव मानतो, ज्यांचे सिनेमे पाहण्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करतो, ते स्टार्स आपल्या आणि आपल्या लहान मुलांच्या आरोग्याशी खेळत असतील तर कोट्यावधी रुपयांच्या मानधनासाठी टीव्हीच्या पडद्यावरून आपल्या गळ्यात विषारी पदार्थ मारणाऱ्या या बड्या कलाकारांचा खरा चेहरा आज आपण उघड करणार आहोत। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, त्यामागचं मायाजाल आणि जनतेच्या आरोग्याची होणारी धूळधाण, या सगळ्यावर आज होणार आहे सर्वात मोठा प्रहार। नमस्कार, मी शिल्पा आणि तुम्ही पाहताय विशेष कार्यक्रम प्रहार। हे प्रॉडक्ट वापरा आणि गोरे व्हा, ही वेलची खा आणि विमल सारखे आयुष्य जगा, हे हेल्थ ड्रिंक प्या आणि मुलांची बुद्धी आणि उंची दुप्पट वाढवा। टीव्ही चालू केला की जाहिरातींच्या सुटलेला हा सुळसुळाट आपण रोजच पाहतो। आज टीव्हीवरच्या बातम्या, मालिका किंवा खेळांपेक्षा या जाहिरातींचाच पडद्यावर जास्त ताबा असतो। पण कधी शांतपणे बसून विचार केलाय का की पडद्यावर कोट्यावधी रुपये घेऊन माझी पसंती किंवा माझ्या यशाचं रहस्य असं सांगणारे हे मोठे सिने अभिनेते ती उत्पादने स्वतः तरी कधी वापरत असतील का? त्यांना फक्त खिशात येणाऱ्या कोट्यावधी रुपयाच्या मानधनाशी देणं घेणं असतं। त्या प्रॉडक्टमध्ये कोणतं घातक रसायनं आहेत, ते कशापासून बनलं आहे, त्याचे आपल्या मुलांच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होणार आहेत, याच्याशी या कलाकारांना काहीही कर्तव्य नसतं। पण दुर्दैवाने आपल्या देशातील सामान्य नागरिक मात्र एवढा मोठा हिरो सांगतोय म्हणजे हे चांगलंच असणार या भाबड्या विश्वासापोटी डोळे मिटून ती गोष्ट विकत घेतो आणि स्वतःच्या आरोग्याची धूळधाण करून घेतो। पण म्हणतात ना की कायद्याच्या हातात जेव्हा एखादा प्रामाणिक, निडर आणि बाणेदार अधिकारी येतो, तेव्हा भल्या भल्यांच्या मुखवाटे गळून पडतात। पण अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहिरातीच्या या मायाजालावर असा काही हातोडा मारला की संपूर्ण बॉलिवूड हादरलंय। शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यासारख्या बड्या बॉलिवूड स्टार्सना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट कायदेशीर नोटिसा बजावल्यात। भपकेबाज आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टीव्हीवर दाखवून तुम्ही जनतेची फसवणूक करताय, याचे साईड इफेक्टची तुम्हाला माहिती आहे का, असा थेट सवाल विचारत त्यांनी या कलाकारांना आणि संबंधित कंपन्यांना कायद्याचा दणका दिलाय। पण तुकाराम मुंढे यांनी ही नोटीस का बजावली? तर या केसरयुक्त म्हटल्या जाणाऱ्या सुगंधी पान मसाल्यांमध्ये आणि अप्रत्यक्षपणे प्रमोट केल्या जाणाऱ्या गुटख्यांमध्ये नेमकं असतं तरी काय माहित आहे? चला तर मग जाणून घेऊया। या पदार्थामध्ये निकोटीन, सुगंधी रसायने आणि अत्यंत बारीक काचेची पावडर किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट मिसळलं जातं। हे काचेचे बारीक कण तोंडाच्या आतल्या नाजूक त्वचेला सूक्ष्म भेगा पाडतात, जेणेकरून ते व्यसन थेट आणि वेगाने रक्तामध्ये भिनावं। आज आपली शाळकरी मुलं, कॉलेजचे तरुण आणि संपूर्ण नवी पिढी केवळ टीव्हीवर आपल्या आवडत्या स्टार्सला बोलो जुबा केसरी असं म्हणताना बघून या भयानक व्यसनाच्या आहारी जात आहे। वयाच्या अवघ्या 14-15व्या वर्षी मुलांना सबम्युकस फायब्रोसिस म्हणजेच तोंड न उघडणे, ओरल कॅन्सर, दाताची खराबी आणि पोटाचे गंभीर आजार जडतायत। एक संपूर्ण पिढीचं भविष्य या चिमुकल्या पुड्यांनी उद्ध्वस्त करून टाकलंय। आणि सर्वात महत्त्वाचं आणि संतापजनक गोष्ट म्हणजे ज्या कलाकारांना ही देशातील जनता देव मानते, ज्यांचे चित्रपट डोक्यावर घेते, तेच अभिनेते अवघ्या काही कोटींच्या चेकसाठी या विषारी पदार्थाचं ब्रँड अँबॅसेडर बनतात। आम्ही फक्त वेलचीची किंवा सुगंधी सुपारीची जाहिराती करतोय असा बाळबोध युक्तिवाद हे स्टार्स करतात। पण यांनाही चांगलं ठाऊक आहे की या आड पडद्याच्या जाहिरातीमधून मूळ गुटख्यांची आणि तंबाखूचीच विक्री वाढवली जाते। स्वतः कोट्यावधीच्या अलिशान बंगल्यात राहायचं, स्वतःची मुलं परदेशात शिकवायची आणि दुसऱ्यांच्या घराण्यातील निष्पाप मुलांच्या हातात कॅन्सर देणारा हा ब्रँड सोपवायचा। या कलाकारांना जनतेच्या आरोग्याशी किंवा देशाच्या भविष्याशी काडीचाही संबंध उरलेला नाही। त्यांना फक्त स्वतःचं बँक बॅलन्स वाढवायचंय। पण इथे प्रश्न फक्त या तिघांपुरताच मर्यादित नाही। अमिताभ बच्चन यांच्यासारखे महानायक सुद्धा अशा जाहिराती करण्यात कुठेही मागे नाहीत।
अमिताभ बच्चन जेव्हा एखाद्या चिपची किंवा प्रॉडक्टची जाहिरात करतात तेव्हा देशातील लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण त्यांच्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवतात। पण या स्टार्सना लाखो कोट्यावधीचे चेक मिळतात म्हणून ते कसलीही शहानिशा करत नाहीत, कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करायला तयार होतात। पण या चकचकीत जाहिरातींच्या पाठीमागचं सत्य काय? आपली लहान मुलं ज्या आवडीने चिपची पाकिटं किंवा चॉकलेट्स मागतात त्या पाकिटांमध्ये काय असतंय? अनेकदा वर्षानुवर्ष गोदामामध्ये पडून राहिलेले शिळे रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ या पाकिटामध्ये बंद असतात। कित्येक वेळा या पाकिटामध्ये बारीक किडे, बुरशी आणि जंतू सापडलेल्या बातम्या समोर येतात। तीच गोष्ट दुग्धजन्य पदार्थाची। दुधापासून बनवलेले पदार्थ जास्त काळ टिकत नाहीत, पण कंपन्या काय करतात? मुदत संपलेल्या पाकिटावरची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट केमिकलने पुसून टाकतात आणि त्यावर नवीन तारखा छापून ते शिळं अन्न जनतेच्या माथी मारतात। लहान मुलं टीव्हीवरच्या हिरोला बघून हट्ट धरतात, पण त्या चिप्समध्ये किंवा कोल्ड ड्रिंक्समध्ये वापरलेलं पाणी स्वच्छ आहे की दूषित याचं भान ना त्या कंपन्यांना असतं ना जाहिरात करणाऱ्या कलाकारांना। आजकाल टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींना वेळेचं काहीच बंधन उरलेलं नाही। 10 मिनिटाच्या बातमीपत्रात किंवा कार्यक्रमात 15 ते 20 मिनिटाच्या जाहिराती घुसाडल्या जातात। दुर्दैवाने ज्या जाहिरातींच्या सत्यतेची पडताळणी करणारी यंत्रणा ढिम्म बसली होती आणि सर्वजण केवळ या ग्लॅमरच्या देखाव्यात गुंग होते, पण हेच काम सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी करून दाखवलंय, जे खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे। त्यांनी हे सिद्ध केलंय की अधिकारी जर प्रामाणिक असेल तर तो कॉर्पोरेट कंपनीच्या आणि अभिनेत्याच्या भपक्याला न घाबरता थेट जनतेच्या हितासाठी उभा राहू शकतो। खोटं बोलून जनतेला फसवणाऱ्या भेसळखोरांवर आणि अभिनेत्यांवर तुकाराम मुंढे यांनी जो प्रहार केला तो आजपर्यंत एकाही अधिकाऱ्याने केला नव्हता। आणि म्हणूनच प्रहारच्या माध्यमातून आज तुम्हा सर्वांना एकच आव्हान करायचंय। पडद्यावर दिसणारं प्रत्येक नाणं आणि चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते। टीव्हीवर लागणाऱ्या या फसव्या जाहिरातींच्या जाळ्यात अडकू नका। कोणतेही खाद्यपदार्थ, मुलांचे ड्रिंक्स किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स विकत घेताना त्यावरची एक्सपायरी डेट तपासा, त्यातील घटक वाचा आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करा। कारण या अभिनेत्यांना तुमच्या आरोग्याची काळजी नाही, त्यांना फक्त त्यांच्या बँकेत येणाऱ्या चेकशी देणे घेणे आहे। पण मंडळी, न्यूज मराठी 24/7चं प्रहार हे सेगमेंट फक्त बातम्या दाखवण्यापुरतं मर्यादित नाही, तर समाजात खरी जागरूकता निर्माण करणं हाच आमचा मुख्य ध्यास आहे। आणि ही जागरूकता तुमच्या पाठिंब्याशिवाय आणि सहभागाशिवाय अपूर्ण आहे। तुम्ही सुद्धा अशा फसव्या जाहिरातींना कधी बळी पडला आहात का? टीव्हीवरच्या जाहिराती बघून विकत घेतलेले कोणतेही प्रॉडक्टचा तुम्हाला काही चांगला किंवा वाईट अनुभव आलाय का? मॅन्युफॅक्चरिंग तारीख पुसलेले, मुदत संपलेले किंवा बनावट पदार्थ तुमच्या कधी पाहण्यात आले आहेत का? तुमचे हेच अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। कारण प्रहारमधून आम्ही जे विषय मांडतो ते आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीवर आधारित असतात। तुम्ही व्यक्त केलेले मतं, तुमचे अनुभव आणि तुमच्या कमेंट्स हेच आमच्यासाठी सर्वात मोठं मार्गदर्शक आहेत। त्यासोबतच समाजात चालणाऱ्या अशा कोणत्या चुकीच्या गोष्टीवर, अन्यायावर किंवा दडपशाहीवर प्रहारने पुढचा आवाज उठवायला हवा? कोणत्या विषयाची पोलखोल आम्ही केली पाहिजेत हे सुद्धा आम्हाला सांगा। तुमच्या प्रत्येक कमेंट्समधून, तुमच्या विश्वासातूनच आम्हाला नवनवीन आणि धाडसी विषय मांडण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते। तुम्ही सतर्क व्हाल, जागरूक व्हाल तरच या भेसळखोरांचं आणि फसव्या जाहिरातदारांचा पर्दाफाश होईल। समाजहित जपणाऱ्या अशा प्रत्येक विषयावर प्रहार करण्यासाठी न्यूज मराठी 24/7 नेहमीच तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील। तर आजच्या प्रहारमध्ये आपण येथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन पुढच्या भागात। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार।